ते तुमच्यासारख्यामुळे आमच्या सगळ्या जातीला बदनाम व्हावं लागतंय. भंगार जात म्हणजे याचा अर्थ काय? हा, कोण म्हणलं? कोणाच्या म्हणण्यावर म्हणले ते जरांगे पाटील भंगार जात? आता ते जरांगे पाटील विचारा, मी म्हणलं का? नाही नाही, मग तुम्ही हे सगळी साखळीचे ना तुमची नाही ना. जात भंगार आहे का आपली? अहो माझा काय संबंध आहे कुणाचा? मी बोललो का ती गोष्ट? अहो मला काय म्हणायचं, आखी जात भंगार आहे का आपली? साहेब आपण मला ही गोष्ट मी बोललो का? अहो मग हे सगळी ही साखळी आहे ना, ही सगळी साखळी आहे ना. पंकज विरोध नाही का केला? हा, पंकज विरोध केला नाही का कोणी? धनंजय साहेबांनी? नाही मग आता ते एकमेकाच्या विरोधी पक्षात तुम्ही ऐका. मग आम्ही विरोध एकमेकाच्या ऐका, तुम्ही समजून तुम्ही- घ्या. मग तुम्ही- तसं समजून घ्या. हा. मला काय म्हणायचं, तुम्ही सुद्धा विरोध करा. दुमत नाही हा. पण विरोध करण्याची पद्धत असते ना. बर नाही नाही, तुम्ही सुद्धा विरोध करा ना. ना ते दोषी नाव यायचं नाही, पण तुम्ही ज्या पक्षासाठी करताय, तुम्हाला एवढं अपमानित केलं होतं नाही, एवढं आम्ही होतो तिथं. तुम्हाला तिकीट द्यायला पाहिजे होतं ना. राजाभाऊ फड आले असते, नाही तर धनंजय मुंडे आले असते. दुसऱ्या पक्षातला माणूस आणून तिकीट दिलं तिथं. हो दिलं. नाही नाही, दिलं का नाही? किती अपमानित केलं. बरोबर. दुसऱ्या पक्षातला माणूस आणला म्हणला आणि तो तुमच्या बोकांडी बसला. तुम्हाला त्याचा प्रचार करावा लागला आणि तुम्ही काही बी बोलायचं, पुढं? काही बी. हॅलो. हॅलो, हा राजभाऊ जय भगवान. जय भगवान. कोण बोलतंय? केशव तांदळे बोलतोय. हा बोला. काय चाललंय? काय नाही सांगा. हॅलो, हॅलो. हा बोला ना. काय चाललंय म्हणलं? काय नाही बस. बर बर. ते तुम्ही त्या दिवशी जी प्रेस घेतली, हा ते लयच असं म्हणजे आविर्भावात घेतल्यासारखी घेतली म्हणजे नाही असं आविर्भावात नाही ना. ते महादेव मुंडे मेले ना, ते आमचे मेवणे होते ना. आमची बहीण आहे ती ज्ञानेश्वरी ताई. त्यांच्या सासऱ्यावरून त्यांच्यावर तुम्ही केस केली होती अगोदरच, कोणत्या? आपल्या ताईच्या त्या तुमच्या बहिणीच्या. हा त्यांच्यावर केस करून पुन्हा तुम्ही म्हणतात बहीण आहे आणि मेवणे आहेत. मग असं त्यांना त्रास बी जाता तुम्ही किती. मग काय मग तुम्हाला काय म्हणणं आहे? माणसं मारायचं का? काय आम्हाला मारायचं का तुम्हाला आता? नाही आम्ही मारणार कोण तुम्हाला? तुम्ही हा, मग काय मग तुम्ही असं पोलीस बोलत- डिपार्टमेंटचे गोपनीय अहवाल तुम्ही शेअर करताय कुठं काय होईल? कुठं केले पुन्हा शेअर? प्रेसमध्ये तुम्ही म्हणले ना की बाबा पुन्हा ते केले असं शेअर? असं. शेअर केले. नार्को टेस्ट करा म्हणलं. कोण कोण आरोपी होते ते करा आरोपी. टेस्ट मध्ये काय रिपोर्ट ते ओपन करा. रिपोर्ट ओपन करा म्हणणे का? धनंजय मुंडे साहेबाचं नाव घेतलं ना तुम्ही. ते तर आता कुणी जगत घेतलं नाव तिथं इलेक्शन मध्ये आम्ही बरोबर राजकारण आहे, करतो. नाव घेतलं तुम्ही, त्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु तुम्हाला अहो, त्या तुम्ही- पक्षाने ऐका ना. सांगा तुम्ही आता रिपोर्ट करा म्हणतील ना. काय- तर मला काय? सांगा, आपण जर दोषी नाही तर आपलं नाव येणार नाही. काय अडचण आहे अहो, आपल्याला? ऐका ना, ते दोषी नाव यायचं नाही, पण तुम्ही ज्या पक्षासाठी करताय, तुम्हाला एवढं अपमानित केलं होते नाही, एवढं आम्ही होतो तिथं. तुम्हाला तिकीट द्यायला पाहिजे होतं ना. राजाभाऊ फड आले असते, नाही तर धनंजय मुंडे आले असते. दुसऱ्या पक्षातला माणूस आणून तिकीट दिलं तिथं. हो दिलं. नाही नाही, दिलं का नाही? किती अपमानित केलं. बरोबर. दुसऱ्या पक्षातला माणूस आणला म्हणला आणि तो तुमच्या बोकांडी बसला. तुम्हाला त्याचा प्रचार करावा लागला आणि तुम्ही काही बी बोलायचं, पुढं? काही बी. कुणा प्रचार केला? मी अपक्ष उभा टाकलो का मी? काय? अपक्ष उमेदवारी वापस घेतलं नाही का मी? हा, पण त्याचा प्रचार करावा लागला ना तुम्हाला. कुठं प्रचार केला? दाखवा मला तुम्ही प्रचार केलेला मी. मग आता त्या पक्षात इतकं हे करून त्यांच्या म्हणण्या उगाच काय? अहो, पक्ष आता ऐका. काय इलेक्शन आहे का? आता काय इलेक्शन आहे का? विधानसभा आहे का? लोकसभा आहे का? आम्ही त्या कुणाला ऐका, ऐका. पाहिलं? तुम्ही काय म्हणताय? 10 खून केलेत, बरोबर आहे का नाही? मग तुम्ही हा. त्यावेळेस काय केलं? तुम्ही त्यावेळेस बनायचं ना, त्यावेळेस हे करायचं. अहो, असे नेतृत्व तयार व्हायला पिढ्या जावं लागतात. बर पिढ्या जावं ठीक आहे. लागतात. कितीतरी पिढ्या गेल्या असं मग होऊ नेतृत्व दे ना तयार त्याला. होतं. आम्हाला काय कोण म्हणणं होणार आहे? आहे? हा? मग होऊ दे ना. गोपनाथ मुंडे साहेबांसारखं सगळ्याला घेऊन चालव ना सोबत मग. नाही, सगळ्याला मुंडे घेऊन साहेबांसारखं चालल्यावर सगळ्याला घेऊन सोबत बसल्यावर चालव. हे कले मग कसले होतील विरोध ना. केले? हा, मग. मला एक सांगा, दुसरे पंकजा मुंडे किंवा धनंजय मुंडे या महाराष्ट्रात बीड मध्ये तयार होऊ पंकजा शकतात ताईला का? नाही का झालं? पंकजचा विरोध नाही का केला? हा? पंकजचा विरोध केला नाही का कुणी? धनंजय साहेबांनी? नाही, मग आता ते एकमेकाच्या विरोधी पक्षात तुम्ही ऐका. मग आम्ही तुम्ही विरोध सुद्धा- एकमेकाच्या ऐका, मग ऐका, तुम्ही ऐका. समजून घ्या. मग तुम्ही तसं समजून घ्या. हा. मला काय म्हणायचे, तुम्ही सुद्धा विरोध करा. दुमत नाही हा. पण विरोध करण्याची पद्धत असते ना. बर ठीक नाही आहे नाही, मग. तुम्ही सुद्धा विरोध करा ना. अहो, ठीक एक आहे, ठीक ऐका ना, सगळा समाज अडचणीत आहे. अहो, असं नेतृत्व तयार व्हायला पिढ्या जावं लागतात. कोणत्या पद्धतीने आपल्याला हिनवलं जातं. मग ठीक आहे, जाऊ दे. आपण दोषी नाहीत ना. नाही, हो का? हे तुमच्यासारख्यामुळं आमच्या सगळ्या जातीला बदनाम व्हावं लागतंय. भंगार जात म्हणजे याचा अर्थ काय? हा, कोण म्हणलं? कोण मी? कोणाच्या म्हणण्यावर म्हणले ते जरांगे पाटील भंगार जात? आता ते जरांगे पाटील विचारा, मी म्हणलं का? नाही नाही, मग तुम्ही हे सगळी साखळीचे ना तुमची. अहो, आखी नाही ना. जात भंगार आहे का आपली? अहो माझा काय संबंध आहे कुणाचा? मी बोललो का ती गोष्ट? अहो, मला काय म्हणायचं, आखी जात भंगार आहे का आपली? साहेब आपण मला ही गोष्ट मी बोललो का? अहो, मग ही सगळी ही साखळी आहे ना, ही सगळी साखळी आहे ना. हा. ठीक जाऊ दे. अहो, ही सगळी साखळी आहे. तुम्ही जरा थोडं हे करा ना. आता समजा नाही आता काय कोण येणार आहे तुमच्या? आता गुन्हे दाखल होणारच ना सगळे.
राज्यात गुन्हे दाखल होणार. काल बिडात 3 झाले तर ठीक आहे, होऊ द्या ना, काय अडचण आहे, 100 होऊ मग द्या, काही बी नाही ना बोलायचं. होऊ द्या. मग आता मर्डर झालेले गुन्हे दाखल व्हायचे आमच्यावर असे गुन्हे, आम्ही न्याय मागायचे गुन्हे दाखल होऊ द्या आमच्यावर. कशाला मग आता पोत कुठे गेलतात तुम्ही? मग आम्ही न्याय मागू नये का? नाही आता पोत कुठे गेलतात? मग न्याय मागू न्याय नये का? आम्ही मागायला तुम्ही कोण नाही सांगा. म्हणलं तुम्हाला मागू नका? मग नाही धनंजय मुंडेवर खोटे आरोप करून न्याय मागता काय?